धन्यवाद धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. खरंच तुम्ही खूप छान खेळात सगळे. सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊ देत. 3 cheers फॉर टीम ॲक्युरेट. हिप 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 हिप. तर आपली आजची ही APL म्हणजेच ॲक्युरेट प्रीमियर लीग ही फक्त काही क्रिकेट स्पर्धा नव्हती, तर ती आपल्या विजयाचं आज प्रतीक ठरलंय. आज आपण फर्स्ट टाइम APL 2026 ऑर्गनाईज केली होती, तर हे आपल्या विजयाचं एक प्रतीक ठरलंय. या APLने आपल्या सगळ्यांना एकत्र आणलंय, एकाच ध्येयाने जिंकण्यासाठी एकत्र आणलंय. आज मैदानावर आम्ही दिवसभर पाहिलं, विश्वास, धैर्य आणि निर्माण झालेली जबाबदारी पाहायला मिळाली. APLने सर्व डिपार्टमेंटमधील सर्व भिंती तोडून संपूर्ण ॲक्युरेटला एकत्र आणलं आणि नेतृत्व, आत्मविश्वास आणि आव्हानांना सामोरं जाण्याची क्षमता, ही मानसिकता तुमच्यामध्ये घडवली गेली. APLने उत्साह, एकता आणि संघभावना वाढवून ॲक्युरेटला एका स्पर्धात्मक जगात नेतृत्व करण्यासाठी सक्षम बनवलं. आज जे काही आम्ही पाहिलं ते थोडंफार नरेट केलंय बसून मगाशी. आज आम्ही जे पाहिलं ते APL हा फक्त खेळ नव्हता, हे फक्त क्रिकेट नव्हतं, तर ही आहे आपल्या विजयाच्या संस्कृतीची ओळख. ही आहे आपल्या जिद्दीची शक्ती. APLने आपल्याला शिकवलं एकत्र कसं उभं राहायचं, एकत्र कसं लढायचं आणि एकत्र कसं जिंकायचं. इथे मैदानावर फक्त बॅट आणि बॉल नाही चालला, तर इथे निर्माण झाला एकमेकांप्रती असणारा विश्वास, इथे निर्माण झालं धैर्य आणि इथे स्वीकारली गेली जबाबदारी. इथे प्रत्येक रनमध्ये पाहिली गेली जिद्द आणि प्रत्येक विजयामध्ये होती ॲक्युरेट फॅमिलीची ताकद. शॉपफ्लोअरपासून ते वरिष्ठांपर्यंत एकच भावना, एकच ऊर्जा आणि एकच ओळख होती, ती म्हणजे वी आर ॲक्युरेट. APLने असे खेळाडू आज निर्माण केले जे आत्मविश्वास जागवतात आणि मानसिकता निर्माण करतात, जी कोणत्याही आव्हानासमोर कधीच झुकत नाही. कारण कुठलाही दबाव आला की आपण थांबत नाही, आपण तेवढ्याच ताकदीने उभे राहतो, आपण तेवढ्याच ताकदीने लढतो आणि फायनली आपण तेवढ्याच ताकदीने जिंकतो सुद्धा. हीच ती ऊर्जा आहे जी ॲक्युरेटला अजून मजबूत बनवते. हीच ती एकता आहे जी आपल्याला वेगळं ठरवते आणि हीच ती विजयी मानसिकता आहे जी आपल्याला नेतृत्व करण्याची ताकद देते. कारण ॲक्युरेटमध्ये फक्त आपण काम करत नाही, फक्त आपण आज खेळलो नाही, तर आपण आज इतिहास घडवला आहे, आपण एक चांगलं नेतृत्व केलं आहे आणि आज आपण सगळे एकत्र जिंकलो आहे. आणि आता तो क्षण आला आहे ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो. आज आपण सन्मान करणार आहोत त्या योद्ध्यांचा ज्यांनी आपल्या खेळाने, जिद्दीने आणि संघभावनेने APLचा आत्मा जिवंत ठेवला. तर पहिलं आपलं अवॉर्ड आहे मॅन ऑफ द मॅच, जे की फर्स्ट राऊंडसाठी असतील. पहिलं नाव आहे, मी मंजू मॅडमला विनंती करते त्यांनी फर्स्ट राऊंडचे मॅन ऑफ द मॅच जाहीर करण्यासाठी पुढे यावं. फर्स्ट आहे विक्रांत जगताप फ्रॉम प्रोडक्शन सुपर किंग्स. नेक्स्ट आहे प्रणित चांदगुडे, धुरंधर वॉरियर्स.
तुषार बनसोडे, लॅपिंग 11. नितीन कुंजीर, पुरंदर रॉयल्स. थँक्यू मंजू मॅम. मी काटकर सरांना विनंती करते त्यांनी पुढील अवॉर्ड देण्यासाठी यावं. अमृत गंगाधर फ्रॉम ओनेक्स स्ट्रायकर्स. हे फर्स्ट राऊंडचे मॅन ऑफ द मॅच विनर सर. नेक्स्ट आहे अल्तमेश फ्रॉम AECPL कॅलिब्रेशन लॅब. संकेत कामथे, ॲक्युरेट मेजर मास्टर्स. संकेत कामथे. गणेश होले, मशीनिंग बॉईज. आज या मैदानावर फक्त जेंट्स असं नाहीच, म्हणजे मॅन ऑफ द मॅच असं नाहीच, तर आम्ही मुली पण तेवढ्याच ताकदीने तुमच्यासोबत मैदानात उतरलो होतो. तर मी काटकर सरांना विनंती करते त्यांनी नेक्स्ट अवॉर्डसुद्धा द्यावा. मी विनंती करते पूजा राठोड मॅडमला फ्रॉम ॲक्युरेट स्वॅगर्स टीम. थँक्यू काटकर सर. आता मी इथे घोषित करते आपल्या सेकंड राऊंडचे मॅन ऑफ द मॅच विक्रांत जगताप, वन्स अगेन प्रोडक्शन सुपर किंग्स. मी विनंती करते AY मोमीन सरांना त्यांनी पुढील अवॉर्ड देण्यासाठी पुढे यावं. नेक्स्ट आहे शांताराम घोडेकर, धुरंधर वॉरियर. नेक्स्ट आहे सुजित कामथे फ्रॉम पुरंदर रॉयल्स. नेक्स्ट आहे विशाल वाघमारे, ॲक्युरेट मेजर मास्टर्स. जरा जोरदार टाळ्या होऊ देत. तुषार कामथे, लॅपिंग 11. थँक्यू मोमीन सर. मी राघा सरांना विनंती करते त्यांनी नेक्स्ट अवॉर्ड देण्यासाठी यावं. आता आहे आपले फायनल राऊंड, म्हणजे थर्ड राऊंड जो झाला होता सगळ्या टीम्सचा, त्याचे मॅन ऑफ द मॅच शांताराम घोडेकर, वन्स अगेन धुरंधर वॉरियर्स.
रणजित पवार ओनेक्स स्ट्रायकर्स. विशाल वाघमारे ॲक्युरेट मेजर मास्टर्स. तुषार कामथे once again from Lapping 11. जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्यांची एनर्जी संपली माहिती आहे, पण उत्साह टिकून ठेवावा लागेल आपल्याला. नेक्स्ट अशी व्यक्ती आहे जी थर्ड राऊंड, सेमीफायनल राऊंड आणि फायनल राऊंडमध्ये मॅन ऑफ द मॅच झालेली आहे. ती आहे आकाश मोरे फ्रॉम पुरंदर रॉयल्स. येस. थँक्यू राघा सर. आणि सगळ्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन. आता त्या संघाचा गौरव करण्याची वेळ आली आहे ज्यांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळ, जिद्द आणि जबरदस्त संघभावना दाखवली. जिंकण्याची प्रबळ इच्छा, शेवटपर्यंत दिलेला संघर्ष आणि मैदानावरील उल्लेखनीय कामगिरी यामुळे संघाने सर्वांची मनं जिंकली. मोठ्या टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया ॲक्युरेट प्रीमियर लीगचा उपविजेता संघ म्हणजेच लॅपिंग 11 टीम. आणि हे अवॉर्ड देण्यासाठी मी पाटील सरांना विनंती करते, त्यांनी पुढे यावं. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम लॅपिंग 11. तुमच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आणि प्रेरणादायी खेळण्यासाठी तुमचे मनपूर्वक अभिनंदन. आता पुढील अवॉर्ड देण्यासाठी मी विक्रम सर आणि दिवेकर सरांना येण्याची विनंती करते. आणि आता तो क्षण आला आहे ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो.
जिथे जिद्द होती, जिथे संघर्ष होता, जिथे शेवटच्या क्षणापर्यंत हार मानण्याचा काही प्रश्नच नव्हता. ज्या संघाने प्रत्येक आव्हानाला सामोरे जात आपल्या खेळाने, आत्मविश्वासाने आणि अतूट संघभावनेने संपूर्ण स्पर्धेवर आपली छाप उमटवली. ज्यांनी फक्त विजय नाही मिळवला, तर आपल्या APLला शेवटपर्यंत एंगेज ठेवलं आणि जिवंत ठेवलं. मोठ्या टाळ्यांच्या गजरात आपण घोषित करत आहोत, ॲक्युरेट प्रीमियर लीग 2026चा विजेता संघ म्हणजेच पुरंदर रॉयल्स. मी विनंती करते टीमला अवॉर्ड घेण्यासाठी पुढे यावं. हे इंडिव्हिज्युअल 13 देऊ का आधी? या मी कॅप्टनला विनंती करते, प्रदीप सर तुम्ही या पुढे अवॉर्ड घ्यायला. नितीन कुंजीर, लक्ष्मीकांत दासरी. नितीन कुंजीर, लक्ष्मीकांत दासरी. आकाश मोरे, अतुल मोरे. टीम थोडं पुढे या ना, अंधारात मला काहीच दिसत नाही. कोण आहे तिथे? सौरभ पाटील, रोहन भामरे, दर्शन चव्हाण. अशोक लवे, सुजित कामते, फास्ट या. राहुल प्रसाद, राहुल सुतार, फास्ट या. आकाश मोरे आणि अक्षय तो. लाईट मी अजून एक अवॉर्ड घोषित करते. आकाशला पण थांबण्याची विनंती करते. आपल्या ॲक्युरेट प्रीमियर लीग 2026चा मॅन ऑफ द सिरीज आहे आकाश मोरे. अभिनंदन आकाश. थँक्यू विक्रम सर. थँक्यू दिवेकर सर. ते नाही.
प्रदीप सर. तर आपली APL 2026 ची विनर टीम आहे पुरंदर रॉयल्स. जोरदार टाळ्या होऊ दे टीमसाठी. थँक्यू टीम पुरंदर रॉयल्स. मी विक्रम सर, दिवेकर सर आणि पाटील सर यांना स्टेजवर थांबायचीच विनंती करते. ही झाली तुमची मुलांची विनर टीम, पण आमची वुमन्सची पण विनर टीम आहे. तर मी ॲक्युरेट स्वॅगर्स टीमला विनंती करते त्यांनी पुढे यावं. पूजा राठोड, प्रज्ञा, राणी, पूजा पारकर, प्राची आणि तेजस्विनी. प्रतिमा. टीम या नाही तर पुढे या. थँक्यू टीम ॲक्युरेट स्वॅगर्स. लास्ट बट नॉट द लिस्ट, माझी रनरअप टीम अंजली मॅडम, ऋतुजा मॅडम. Okay, so today's women's runner-up team, whose captain is Bhakti Chavan, Anjali Thomre, Rutuja, then Aishwarya and Prajakta ma'am. There were two more, Pradnya and Sanskruti. They are not available, but congratulations team. This is the runner-up team. And thank you Accurate for giving us women the opportunity to play the cricket on the ground, and we feel very blessed. Thank you so much. थँक्यू सो मच टीम. शेवट मी म्हणते, तुमची जिद्द, तुमची मेहनत, तुमची विजयी मानसिकता आणि तुमची एकजूट आज इतिहास घडवून गेली. आजचा दिवस हा तुमचा आहे, कारण तुम्ही सिद्ध केलं आहे की विजय हा नेहमी मेहनतीचा असतो, विजय हा संघभावनेचा असतो आणि विजय हा नेहमी जिद्दीचाच असतो. सो सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी विक्रम सरांना विनंती करते त्यांनी थोडं मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम सगळ्या खेळाडूंचं मनापासून अभिनंदन. सगळ्यांनी ज्या उत्साहाने पार्टिसिपेट केलं, हे एक मलासुद्धा एक मोठं सरप्राईज होतं. दिवेकरनी मला काही सांगितलेलं नव्हतं. तो मला सांगत होता की आम्ही खूप काही करतो आहे, तुम्हाला काही माहीत नाही, तुम्ही फक्त हे बघा. आणि दुपारपासून मी सगळ्या तुमच्या मॅचेस यूट्यूबवर बँगलोरमध्ये असतानासुद्धा बघत होतो. सो इट वॉज रिअली व्हेरी व्हेरी एक्साइटिंग. व्हेरी माझ्याबरोबर पण जे लोक होते ते दे ऑल्सो ॲडमायर की इतकी प्रोफेशनल मॅच केलेली आहे. आणि
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे ओळखीचे चेहरे होते, त्यामुळं त्याच्यात ती मॅच बघण्याचा आणि ते सगळं हे करायचा खूप खूप आनंद होता. वी वर चिअरिंग बोथ द टीम्स, त्यामुळं इट वॉज अ डिफिकल्ट सिच्युएशन. प्रत्येकाने खूप छान खेळलात, खूप आनंद झाला आणि एक नवी आपण सुरुवात केलेली आहे. मला खात्री आहे की ह्याच्यातून खूप चांगले खेळाडू येतील. खेळाचं महत्त्व आपल्या दृष्टीने खूप आपल्या कंपनीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, तुमच्या कामाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. ते त्याच्यातून जी ऊर्जा येते, त्याच्यातून जी आपल्याला पेशन्सची भूमिका येते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये कामामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. आणि सगळ्या मॅनेजमेंटचं, दिवेकरांचं, भक्ती, प्रदीप, नवनाथ, सगळ्यांचं मनापासून अभिनंदन की तुम्ही हा इनिशिएटिव्ह खूप चांगला घेतलात आणि एकदम पहिल्यांदाच जसं आपण मशीनचं मायक्रॉन पास केल्यावर आपण म्हणतो की आपण मशीन हे झालं, तसं पहिल्याच ह्याच्यामध्ये तुम्ही एका उंच शिखरावर हा सगळा खेळ नेऊन ठेवलेला आहे. सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि असे अनेक खेळ कंटिन्यू ठेवा. आपल्या ह्याच्या दृष्टीने आता आपल्याकडं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होत चाललेलं आहे सासवडला, पुण्यामध्ये, तर तुम्ही त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा पूर्ण उपयोग करून घ्या. जे काही इथून पुढं लागेल त्यासाठी कंपनीच्या दृष्टीने तुम्हाला पूर्ण सहकार्य केलं जाईल. सो मनापासून अभिनंदन सगळ्या टीम्सचं पार्टिसिपेट केल्याबद्दल आणि ज्या टीम्सचं ह्याच्यामध्ये जे विनर ठरलेले आहेत त्यांचं पण मनापासून अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू सर. मी पाटील सरांना विनंती सर. नमस्कार टीम. ॲक्च्युली हे जे आपण ग्राउंडवरती जे स्पिरिट दाखवलं हे काही वर्षांपासूनचं स्वप्न होतं असं आपण म्हणूया. 10 वर्ष आपण ह्या साधारण इव्हेंटचा विचार करत होतो. तुम्ही विचार करा की 10 वर्षाचं हे स्वप्न आज एका दिवसामध्ये आपण त्या सक्सेसफुली कन्वर्ट करू शकलो. सगळ्यांशी आपण बोललो, सगळ्यांना आपण ह्या ओव्हरऑल इव्हेंटची कल्पना काय, ऑब्जेक्टिव्ह काय, पर्पज काय, ही थीम काय, आपण काय साध्य करू इच्छितो, हे सगळं आपण तुमच्यापर्यंत पोचवलं होतं. आणि ह्या सगळ्याच्यामध्ये एक ट्विस्ट आपण केला होता, ज्या ट्विस्टचं थोडंसं ॲक्सेप्टन्स वेळ लागला तुम्हाला, पण तो आज ग्राउंडवरती तुम्ही जे टीम स्पिरिट दाखवलं ते तुम्ही रिफ्लेक्ट केलं की तो तुम्ही चांगल्या पद्धतीने रिसीव केला होता आणि चांगलं स्पोर्ट्समन दाखवलं होतं. जसं विक्रम सरांनी सांगितलं की हा जो कल्चरल चेंज आपण आपल्या सगळ्या फॅमिलीमध्ये आणू इच्छितो आहे तो हाच दाखवायचा आहे आपल्याला की आपण प्रोफेशनली आपल्या सोकाल बिझनेसच्या ॲस्पेक्ट पॉईंट ऑफ व्ह्यूनी जे आपल्याला ऑब्जेक्टिव्स असतात, टार्गेट असतात आणि आता हे स्पोर्ट्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी हे तेवढ्याच ताकदीने आपण ते करणार आहोत आणि हे त्याच्यामागचाच उद्देश होता. मला माहिती आहे सकाळी आपण 7 वाजल्यापासून या ग्राउंडवरती आहे. एनर्जी काय लेवलची आजही संध्याकाळी ह्या लेवलला दिसती. त्यामुळे तुम्हा सगळ्या खेळाडूंचं मनापासून परत एकदा कौतुक. हा इव्हेंट ऑब्वियसली मार्च क्लोजिंग असल्यामुळं आपण एका दिवसासाठी अरेंज केला होता, पण इव्हेंच्युअली वर्षाचा जो स्पोर्ट डे असणार आहे तो आपण खूप चांगल्या पद्धतीने करणार आहोत. ही ट्रायल होती, हे समजून घ्यायचं होतं की आपल्याला कशा पद्धतीचं कंडक्ट करता येईल आणि ह्याच्यामागं तुम्हाला माहिती आहे किती दिवसांची आपल्या टीमचे एफर्ट्स आहेत, मेहनत आहे आणि हे सगळं जुळून आणणं तसं खूप ताकदीचं होतं, पण ती ताकदीचं त्यांनी अगदी छान पद्धतीने पेललं. त्यामुळं मी नवनाथ, भक्ती, त्या सगळ्या HR टीमचं मनापासून कौतुक करतो. प्रदीप, आकाश, सगळी टीम ॲक्च्युली सगळ्या टीमनी त्या पद्धतीने उभं केलेले छान इव्हेंट होता आणि तो सक्सेसफुली कंडक्ट झाला. यातनं आपण एक पुढे जाऊन असं विचार करत आहोत की हे स्पिरिट आपल्याला जसं जसं बिझनेसमध्ये एखादी टास्क दिलं जाईल त्यावेळेस आपण एकत्र कोलॅबरेटिव्ह अप्रोचनी ते टास्क आपण एकत्र डिलिव्हर करणार आहोत. आणि आज ज्या पद्धतीने तुम्ही परफॉर्मन्स केलेला आहे यातनं आपण एक ॲक्रोडची टीम बिल्ड करणार आहोत. ही टीम ही ॲक्रोडच्या कंपनीला रिप्रेझेंट करणार आहे आणि हडपसर इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आपण त्या कंपनीला पुढं घेणार आहोत. ओके, थँक्यू.
थँक्यू सो मच सर. हो सर. सगळ्यांसाठी 10 मिनिटानंतर जेवण रेडी होतं आहे, तर 10 मिनिटानंतर तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. प्रदीप सरांना काही बोलायचं आहे तर मी देते. गुड इव्हनिंग टीम. सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार मानतो ज्या व्हर्टिकल जे वेगवेगळे डिपार्टमेंटमध्ये मधून जे सगळे प्लेयर इथं पार्टिसिपेट झाले. APL हा आपला जो एक दिवसाचा जो क्रीडा संकुल आपण थोडक्यात भरवलं होतं ते आपण सक्सेसफुली आज पूर्ण केलं आहे. यातून थोडं काही मिस्टेक झाले असतील, शहानिशा झाले असतील, आपण नक्कीच नेक्स्ट इयरला आम्हाला अजून संधी द्या, यापेक्षा आम्ही बेटर करेल. आणि सर्वप्रथम सर्व टीम मेंबरला RK स्पोर्टने आपल्याला छान असं ग्राउंड उपलब्ध करून दिलं तर त्यासोबत त्या RK स्पोर्टचं आपण आभार व्यक्त करूया टाळ्यांच्या गजरात. त्याचबरोबर आपली फॅमिली मेंबर असेल, टीम मेंबर असेल, कंपनीतील जे अदर मेंबर राहिले असतील त्यांच्यासाठी आपण यूट्यूब लाईव्ह केलं. सर त्या लाईव्हला मेंटेन ठेवण्यासाठी व सर्व मोबाईल आज एंगेज ठेवण्यासाठी जे लाईव्ह टीमनी सहकार्य केले आहे, लाईव्ह टीमचा आभार. त्यानंतर जे आपल्याला अंपायर जे लाभले दिवसभर स्टँडिंग पोझिशनमध्ये होते. आपल्याला जरी वेळ मिळत होता तरी त्यांना वेळ कंटिन्यू मिळत नव्हता, त्यांचाही सर आभार. आपल्याला मंडप डेकोरेटिव्ह उत्कर्ष मंडप म्हणून आहेत जे वेळोवेळी सर खळद प्लांटमध्ये पण असेल, आपल्या इव्हेंटमध्ये ॲक्युरेट फॅमिलीमध्ये त्यांचं सहकार्य असतं, त्यांचंही आभार. साऊंड सिस्टीमचे आभार. आणि हायटीमध्ये आपल्याला जे दुपारी लंच वगैरे ऑफर केले, केटर्स टीम असेल त्यांचंही आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे बोलायचं राहून जातं आहे पण हे सगळं बोलू इच्छितो. सर्वप्रथम मॅनेजमेंटने आपल्याला हा ऑर्गनाईज करण्यासाठी जी आम्हाला उत्स्फूर्त आणि जे तुमचं गायडन्स लाभलं सर, त्यासाठी मॅनेजमेंटसाठी जोरदार टाळ्यांमध्ये आभार. नजर चुकून कोणी राहिले असेल तर माफी असावी. सो आणि ही टीम एंगेज करायला जे ॲडमिनिस्ट्रेशन टीम होती आमची, बॅकएंडला जेवढेच पण लोक काम करत होते, सो त्यांचंही आभार. प्रत्येकाचं नाव घेणं शक्य होणार नाही. कॉमेंटेटर दिवसभर लाभले, त्यांचं नाव काय होतं कळेल? प्रथमेश सर. त्यांनी एकदम सुंदर अशा आवाजामध्ये सुंदर असं दिवसभर ग्राउंड आणि ते एंगेज ठेवलं, त्यांचंही आभार. आणि सुंदर अशी कॉमेंट्री आकाश मोरे यांची, धन्यवाद. जी टीम ज्या लोकेशनला बसली होती त्या ठिकाणी आपल्या बॅगेज आहेत, किट्स आहेत आणि AET सर भेटलेल्या नाहीत. कृपया त्या आपल्याला रिटर्न भेटली तर सहकार्य होईल. EETच्या 2 बॅट आपल्याला रिसीव झाल्या नाही आहेत.